वेलकम बॅक टू दिस चॅनल. IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण टॉप गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेसची माहिती घेतली. आज आपण टियर 2 गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेसची माहिती घेणार आहोत. यामध्ये फर्स्ट आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती आणि गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव. आपल्याला सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये जे काही गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस किंवा इन्स्टिट्यूट आहेत त्यामध्ये आपलं जे ड्रीम इन्स्टिट्यूट आहे ते आहे COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी आणि दुसरं जे आहे ते इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई. आणि ह्याच्यासोबत 13 गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. तर यामध्ये की 2 गव्हर्नमेंट ॲटोनॉमस युनिव्हर्सिटीज आहेत आणि पुढच्या जे 4 इन्स्टिट्यूट आहेत त्या गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस आहेत आणि त्या ॲटोनॉमस आहेत. तर मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण ह्या 2 ॲटोनॉमस युनिव्हर्सिटीज आणि हे टॉप 4 गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस अशा 6 इन्स्टिट्यूटची माहिती आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. त्यानंतर टियर 2मध्ये जे कॉलेजेस आहेत ते आहेत गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद, अमरावती आणि जळगाव. ह्या ज्या आहेत ते गव्हर्नमेंट ॲटोनॉमस इन्स्टिट्यूट्स आहेत, म्हणजे ह्या प्युअरली गव्हर्नमेंट आहेत. गव्हर्नमेंट एडेड ज्या आहेत त्या प्युअरली गव्हर्नमेंट नसून त्या ठिकाणी मॅनेजमेंट आहे. त्यामुळं ह्या कॉलेजेसचे नावामध्ये आपल्याला गव्हर्नमेंट हा शब्द दिसत नाही, कारण त्या ठिकाणी वेगळी मॅनेजमेंट आहे. वालचंद कॉलेज आहे, VJT आहे, सरदार पटेल आहे किंवा SGGS नांदेड आहे. ह्या ठिकाणी मॅनेजमेंट जी आहे ती वेगळी आहे, परंतु त्यामुळं आपण त्याला गव्हर्नमेंट एडेड म्हणतो. आता आपण टियर 2मध्ये जे कॉलेजेस आहेत ते जे आहेत ते गव्हर्नमेंट आहेत आणि ॲटोनॉमस देखील आहेत. ॲटोनॉमस म्हणजे काय, तर जे काही एक्झामिनेशन सिस्टीम आहे त्यासाठी ह्या कॉलेजेसना ॲटोनॉमी दिलेली आहे, म्हणजे फ्रीडम दिलेलं आहे. म्हणजे जे काही एक्झामिनेशन सिस्टीम होते, पेपर सेटिंग करणे, पेपरचं चेकिंग करणे आणि रिझल्ट डिस्प्ले करणे, ही सर्व जी प्रोसेस आहे ती ह्या कॉलेजमार्फतच राबवली जाते किंवा त्या कॉलेजमध्येच ही प्रोसेस जी आहे ते कंप्लीट केली जाते. इतर कॉलेजेसमध्ये हे सर्व प्रोसेस युनिव्हर्सिटीमध्ये होते. तर पुढचे टियर 3 कॉलेजेस जे आहेत हे 5 टियर 3 कॉलेजेस आहेत. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, रत्नागिरी आणि अवसारी पुणे. हे जे आहेत ते प्युअरली गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि ते युनिव्हर्सिटीच्या अंडर येतात. म्हणजे इथली जे काही सिलेबस आहे, एक्झामिनेशन सिस्टीम आहे ती त्या युनिव्हर्सिटीमार्फत राबवली जाते. आणि ॲटोनॉमसमध्ये जे काही सिस्टीम आहे ती त्या इन्स्टिट्यूटमार्फतच कंडक्ट केली जाते. अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जे आहेत ते 2 गव्हर्नमेंट ॲटोनॉमस युनिव्हर्सिटीज आहेत, 4 गव्हर्नमेंट एडेड ॲटोनॉमस इन्स्टिट्यूट्स आहेत, नंतर गव्हर्नमेंट ॲटोनॉमस इन्स्टिट्यूट्स आहेत पुढचे 4 आणि 5 जे आहेत ते प्युअरली गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्स आहेत. तर आज आपण हे टियर 2 म्हणजे टियर 2 गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेसबद्दल माहिती घेणार आहोत. यामध्ये सुरुवातीला जे आहे ते गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड, ज्याचा कॉलेज कोड जो आहे तो 6005 असा आहे. तर हे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड हे जे एस्टॅब्लिशमेंट आहे 1960ची आहे, म्हणजे खूप जुनं कॉलेज आहे. पूर्वी हे कॉलेज शिवाजी युनिव्हर्सिटीच्या अंडर येत होतं, परंतु 2015मध्ये हे कॉलेज जे आहे ते ॲटोनॉमस झालेलं आहे. म्हणजे जे काही एक्झामिनेशन सिस्टीम आहे ती ह्या कॉलेजमध्येच कंडक्ट केली जाते. कॉलेजचं जर प्लेसमेंट आपण बघितलं तर मिनिमम पॅकेज जे आहे ते 2 lakhs आहे, ॲव्हरेज पॅकेज 5.5 lakhs आहे आणि मॅक्झिमम पॅकेज जे आहे ते 18 lakhs पर ॲनम असं आहे. नियर अबाउट 90% स्टुडंट्स आर प्लेस्ड. कॉलेजची जी फीस आहे ती ओपनसाठी 85,000 फीस आहे. EBC किंवा जे EWS कॅटेगरीमध्ये येतात त्यांची फीस 77,000 आहे. TFWSमधनं आपलं ॲडमिशन झालं तर नियर अबाउट 70,000 आपली फीस असेल. SC ST कॅटेगरीचे जे स्टुडंट आहेत त्यांची फीस जी आहे ते 4,600 अशी आहे.
VJ, NT, OBC ह्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी फीस आहे 44,000. नेक्स्ट जे आहे ते हॉस्टेल फॅसिलिटी. ह्या कॉलेजेसमध्ये बॉईजसाठी 560 आहे आणि 240 मुलींसाठी फॅसिलिटी आहे. हॉस्टेलची जी फीस आहे, गव्हर्मेंट कॉलेज असल्यामुळं हॉस्टेलची फीस जी आहे ते खूप कमी आहे. 7,700 पर इयर अशी हॉस्टेलची फीस आहे. आणि मेस चार्जेस जे आहेत ते 12,000 पर सेमिस्टर, म्हणजे एका वर्षी 2 सेमिस्टर असतात. 6 महिन्यामध्ये 1 सेमिस्टर असतो, पुढच्या 6 महिन्यात दुसरा सेमिस्टर असतो. तर अशी एका सेमिस्टरची 12,000 म्हणजे वर्षाची 24,000 मेसची फीस आहे आणि हॉस्टेलची फीस 7,700 पर इयर अशा पद्धतीने आहे. तर आता आपण बघणार आहोत गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडमध्ये जे काही वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत त्यामध्ये काय त्यांचा इंटेक आहे, कट ऑफ काय आहे हे आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला जी आहे ते फर्स्ट ब्रँच आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर याच्यामध्ये हा चॉईस कोड जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. पहिले जे 4 डिजिट्स आहेत ते कॉलेज कोड आहे आणि पुढचे जे डिजिट्स आहेत तो ब्रँच कोड आहे. तर आपल्याला ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरायचा असतो, ऑप्शन द्यायचे असतात, त्यावेळेस हा जो कोड आहे खूप महत्त्वाचा आहे. तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 60 सँक्शन इनटेक आहे किंवा टोटल कॅपॅसिटी आहे आणि याच्यामध्ये कट ऑफ जो आहे तो 97.33 आहे. CETचा जो क्लोजिंग रँक आहे तो 6,925 आहे. पुढची जी ब्रँच आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आहे, त्याचा इनटेक 60 आहे आणि त्याचा जो कट ऑफ आहे 95.50 आणि क्लोजिंग रँक आहे 11,430. जे काही CET सेल आहे त्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस रजिस्ट्रेशन कराल तर CET जी आहे ती तुम्हाला एक स्टेट मेरिट नंबर देते आणि हा जो क्लोजिंग मेरिट नंबर आहे ENTC ब्रँचसाठी 11,430 आहे. पुढची जी ब्रँच आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे आणि त्याचा जो कट ऑफ आहे 91.25 असा आहे. नेक्स्ट ब्रांच इज मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि त्याचा कट ऑफ आहे 91.25. नेक्स्ट ब्रांच इज सिव्हिल इंजिनिअरिंग, त्यासाठी कट ऑफ आहे 88.80. तर अशा पद्धतीनं हे गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडमध्ये 5 ब्रांचेस आहेत आणि टोटल सीट्स जे आहेत ते 300 सीट्स आहेत आणि त्याचा जो कट ऑफ आहे किंवा क्लोजिंग मेरिट नंबर जो आहे तो 6,000पासून 27,000पर्यंत असा क्लोजिंग नंबर आहे. पुढचं जे कॉलेज आहे ते गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद आहे. तर हे गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद ह्याचे देखील 1960ला एस्टॅब्लिशमेंट आहे. म्हणजे गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड आणि औरंगाबाद हे एकदाच एस्टॅब्लिश झालेले आहेत. 2006पासून हे ॲटोनॉमस झालेलं आहे. म्हणजे पूर्वी हे जे कॉलेज आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी याच्या अंडर होते, परंतु 2006पासून हे ॲटोनॉमस झालेलं आहे. कॉलेजचं जर प्लेसमेंट बघाल तर कॉलेजचं जे प्लेसमेंट आहे 2021-22चा डेटा अवेलेबल आहे. 23-24चा डेटा अवेलेबल नाही आहे, त्यामुळं आपण हा 2021-22चा डेटा बघतो आहे. तर मिनिमम पॅकेज जे आहे ते 2 lakhs आहे, ॲव्हरेज पॅकेज 4 lakhs आहे आणि मॅक्झिमम पॅकेज जे आहे ते 10 lakhs पर ॲनम असं आहे. टोटल स्टुडंट प्लेस्ड जे आहेत ते 48% आहेत. कॉलेजची जी फीस आहे ती ओपन कॅटेगरीसाठी 81,000 फीस आहे. EBC किंवा EWSसाठी 74,000 आहे. TFWSसाठी 66,000 आहे. SC ST असाल तर 1,501 एवढी कमी फीस SC STसाठी आपल्याला ह्या कॉलेजमध्ये बघायला मिळेल. VJ NT OBC असाल तर 41,000 फीस आहे. नेक्स्ट आहे हॉस्टेल फॅसिलिटी. हॉस्टेल फॅसिलिटी देखील ह्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीची आहे. 389 बॉईजसाठी आणि 333 गर्ल्ससाठी या ठिकाणी हॉस्टेलची फॅसिलिटी आहे. हॉस्टेलची फीस जर बघाल तर अगदी खूप कमी फीस आहे ह्या ठिकाणी 1,650 पर इयर एवढी कमी फीस हॉस्टेलसाठी आहे. आणि मेसचे चार्जेस 9,000 पर सेमिस्टर म्हणजे 18,000 पर इयर असे मेसचे चार्जेस आहेत. तर अशा पद्धतीने हे गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद ह्यामध्ये जे काही ब्रँचेस आहेत किंवा कोर्सेस आहेत त्याची माहिती आपण घेणार आहोत. तर यामध्ये फर्स्ट जी ब्रँच आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, सँक्शन्ड इनटेक आहे तो 60 आहे
आणि कट ऑफ जो आहे तो 97.73 आहे. स्टेट मेरिट नंबर जो आहे तो 5904 असा आहे. पुढची ब्रँच आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्याचा कट ऑफ आहे 96.22. नेक्स्ट ब्रांच इज ENTC, त्याचा कट ऑफ आहे 93.76. नेक्स्ट ब्रांच इज इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि त्याचा कट ऑफ आहे 89.52. नेक्स्ट ब्रांच इज मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि त्याचा कट ऑफ आहे 88.51. नेक्स्ट ब्रांच इज सिव्हिल इंजिनिअरिंग आणि त्याचा कट ऑफ आहे 86.03. तर अशा पद्धतीनं गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबादमध्ये 6 ब्रँचेस आहेत आणि त्याची टोटल सीट कॅपॅसिटी आहे 360. गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद याचा कॉलेज कोड आहे 2008 आणि त्याचा जो कट ऑफ आहे अशा पद्धतीने आहे. आणि स्टेट मेरिट नंबर आपला जो आहे तो 5900 ते 33,000 पर्यंत आपला जर मेरिट नंबर असेल तर आपल्याला हे गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद हे मिळू शकतं. हा जो काही कट ऑफ आपण बघतोय तो जनरलचा आहे, ओपन कॅटेगरी जनरलमधला कट ऑफ आहे. पुढचं कॉलेज आपण बघतोय गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, त्याचा जो कॉलेज कोड आहे 1002 असा आहे. हे जे कॉलेज आहे ते 1964 एस्टॅब्लिश झालेलं आहे. म्हणजे गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड औरंगाबाद नंतर 4 वर्षानंतर हे अमरावतीचं जे कॉलेज आहे ते एस्टॅब्लिश झालेलं आहे. 2005 ह्या कॉलेजला जे आहे ते ॲटोनॉमस स्टेटस देण्यात आलेलं आहे. कॉलेजचं जर प्लेसमेंट आपण बघाल तर मिनिमम पॅकेज जे आहे ते 3 lakhs आहे, ॲव्हरेज पॅकेज 5 lakhs आहे आणि मॅक्झिमम पॅकेज जे आहे ते 8 lakhs पर ॲनम असं आहे आणि 60% स्टुडंटला प्लेसमेंट मिळालेलं आहे. नेक्स्ट इज कॉलेज फीस. तर कॉलेजची फीस अशा पद्धतीनं असेल, ओपनसाठी 85,000 आहे, EBC किंवा EWSसाठी 76,000 आहे, TFWSसाठी 70,000 फीस आहे, SC STसाठी 4,600 आहे, VJ NT OBCसाठी 44,000 फीस आहे. कॉलेजची हॉस्टेल फॅसिलिटी जी आहे ते 526 बॉईजसाठी आणि 433 गर्ल्ससाठी अवेलेबल आहे. हॉस्टेलची जर फीस आपण बघाल तर खूप नॉमिनल किंवा खूप कमी फीस ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. 1,300 पर इयर ही अशी हॉस्टेलची फीस आहे आणि मेसचे चार्जेस जे आहेत ते 9,000 पर सेमिस्टर. म्हणजे एका वर्षामध्ये 2 सेमिस्टर असतात तर वर्षाचे मेसचे चार्जेस आहेत 18,000 आणि हॉस्टेलची जी फीस आहे ती 1,300 एवढी आहे. तर हे गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावतीमध्ये जे काही ब्रँचेस आहेत किंवा कोर्सेस आहेत त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर ह्या कॉलेजचा जो कोड आहे 1002 असा आहे. पहिली जी ब्रँच आहे ती कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, यामध्ये सँक्शन इंटेक 60 आहे आणि याचा कट ऑफ जो आहे तो 97.36 असा आहे. नेक्स्ट ब्रांच इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्याचा कट ऑफ आहे 95.97. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, त्याचा कट ऑफ आहे 93.46. हा जो काही कट ऑफ आपण बघतोय तो ओपनचा जनरलचा कट ऑफ बघतोय. नेक्स्ट ब्रांच इज इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि त्याचा कट ऑफ आहे 87.21. मेकॅनिकल इंजिनिअरिंग 84.05. सिव्हिल इंजिनिअरिंग 80.73. इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग 77.99. अशा पद्धतीनं गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावतीमध्ये 7 ब्रँचेस आहेत आणि टोटल सीट कॅपॅसिटी जी आहे ते 390 अशी आहे आणि त्याचा कट ऑफ आणि स्टेट मेरिट नंबर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. तर 6,000 ते 52,000 52,000पर्यंत आपला जर रँक असेल तर आपल्याला गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावतीमध्ये एखादी ब्रँच मिळू शकेल. पुढचं जे इन्स्टिट्यूट आहे गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव, तर ह्याचा कॉलेज कोड जो आहे तो 5004 असा आहे. 1996 साली हे कॉलेज जे आहे ते एस्टॅब्लिश झालेलं आहे. तो 2014ला ॲटोनॉमस स्टेटस देण्यात आलेला आहे. कॉलेजचं प्लेसमेंट जे आहे ते मिनिमम पॅकेज 2.5 lakhs आहे, ॲव्हरेज पॅकेज 4 lakhs आहे आणि मॅक्झिमम पॅकेज 7.5 lakhs पर ॲनम असा आहे आणि
65% स्टुडंटना ह्या ठिकाणी प्लेसमेंट मिळालेलं आहे. नेक्स्ट इज कॉलेज फीस. कॉलेजची जी फीस आहे ओपन कॅटेगरीसाठी 82,000 आहे, EBC आणि EWS कॅटेगरीसाठी 75,000 आहे. TFWSमधून आपलं ॲडमिशन होत असेल तर 67,000 आहे. SC ST कॅटेगरीसाठी 3,000 आहे. VJ NT OBC यासाठी 42,000 आहे. नेक्स्ट इज हॉस्टेलची जी फॅसिलिटी आहे 360